नाशिकला दत्तक घेऊन बाप फिरकलाच नाही. राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका. तर नाशकात अशी सत्ता आणा की दत्तक बाप यायलाही घाबरला पाहिजे. उद्धव ठाकरेंचाही निशाणा. पक्ष चालवायला तुम्हाला कुत्ता, बिल्ली आणि चुहा लागतो. सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून उद्धव ठाकरे यांची टीका. भाजप उपटसुंभांचा पक्ष असाही उल्लेख. एकोणीसशे 52 मध्ये स्थापन झालेल्या पक्षाला 2026ला भाड्यानं पोरं घ्यावी लागतात. राज ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. दुसऱ्यांच्या पक्षातून माणसं घेत निष्ठावंतांचा अपमान का करता? राज ठाकरेंची टीका. गिरीश महाजनांपेक्षा लाकूड तोड्या बरा. तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा निशाणा. आमची सत्ता असताना नाशकात एकही झाड न कापता उत्तमरित्या कुंभमेळा झाला. राज ठाकरेंनी करून दिली आठवण. बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यात जन्मले होते. फडणवीसांना नागपूरकर म्हणणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं उत्तर. मुंबई माझी कर्मभूमी असल्याचं फडणवीसांचं विधान. मुंबई महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं अण्णामलाई यांचं वक्तव्य. त्यांच्या विधानानं वाद. "50 खोके एकदम ओके." मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी करत शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न. भाजपमधील घोषणा देणाऱ्या महारथींचा शोध घ्यावा लागेल. आमच्या बंडखोरीमुळे आपण सत्तेत आहोत. फडणवीसांना विचारा. संजय शिरसाट यांचा पलटवार. रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण. नांदेडमधील सभेत अशोक चव्हाणांचं वक्तव्य. तर चव्हाणांनी मतदारांची मटणापुरती किंमत केली. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांची टीका. तुम्हाला 15 दिवसानंतर मानपाड्यात राहायचं आहे ना? ठाण्यातील माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. तर एआयनं ऑडिओ क्लिप बनवल्याचं म्हणत मीनाक्षी शिंदेंची पोलिसात तक्रार. $70,000 कोटींच्या घोटाळ्यात मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजितदादा भाजपात गेले. आमचा कार्यक्रम करणार म्हणताय, मग आम्ही काय हातात बांगड्या घातल्यात का? महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका. वाघाचं कातडं पांघरलेल्या लबाड लांडग्याला अजित पवार कच्चं खाऊन टाकतील. आम्ही तुम्हाला ठोकून काढू. रुपाली ठोंबरेंचा महेश लांडगेंना इशारा. अंबरनाथ नगरपालिकेत मोठा ट्विस्ट. भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचं शिंदेंच्या शिवसेनेला समर्थन. उपनगराध्यक्षपदासह विशेष समित्या शिवसेनेकडे राहणार. मोदी आणि ट्रम्प यांच्या 2025 मध्ये 8 वेळा फोनवर चर्चा. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण. मोदींनी ट्रम्प यांना फोन न केल्यानं व्यापारी करार झाला नाही. या अमेरिकन वाणिज्य सचिवांच्या दाव्याला उत्तर. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईविरोधात कोलकात्यामध्ये ममता बॅनर्जींचा मोर्चा. माझ्याकडे अमित शहांच्या विरोधात पेनड्राईव्ह. मला छेडलं तर सोडणार नाही. ममता बॅनर्जींचा इशारा.